हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर. मागे आपण सर्व अँगलचे साइन, कॉस आणि टॅन मध्ये व्हॅल्यू काढले. सर्व अँगल म्हणजे 0, 30, 45, 60, 90 मागच्या 3-4 व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं असेल. तर आपण आज बनवणार आहे ट्रिग्नोमेट्री टेबल, फुल टेबल बनवणार आहोत. आता या टेबल मध्ये व्हॅल्यू किती असणार आहेत? या 5 आणि या 1 2 3 4 5 6 ऑलमोस्ट 30 व्हॅल्यू. मागच्याच लेक्चर मध्ये आपण 15 व्हॅल्यू एका वेळी काढल्या. 15च्या दुप्पट होणार आहेत 30. का? त्याचे रेसिप्रोकल काढायचे आहेत आपल्याला. तर आता बघा, मी अँगल लिहिलेत 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60 आणि 90. हे कसे लिहिलेत? डिग्री मध्ये लिहिलेत. तर त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट केलं. रॅडियन म्हणजे काय? रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं मी तुम्हाला ते पुढच्या एका सेपरेट व्हिडिओ मध्ये सांगेल. त्याच्यामध्ये पाय बाय 180 ने गुणायचं असते. ओके, मी उलट सांगितलं होतं मगाशी, पाय बाय 180 ने गुणायचं. त्याप्रमाणे आता हे अँगल काढलेले आहेत. तर आता एक काम करा, तुम्ही ह्या व्हॅल्यू लिहिलेल्या असतील तर तुम्ही आठवा. नाही तर मी तुम्हाला सांगतो मी कशा. त्या साइन 0ची व्हॅल्यू आपण किती घेतली होती किंवा किती काढली होती, सॉरी. तर साइन 0 मला आठवते आपण 0 डिग्री 0 आणलेलं. आन्सर साइन 0 इक्वल टू 0 आणि त्याचप्रमाणे साइन 90 इक्वल टू 1. आता तुम्हाला हेही आठवत असेल जेव्हा मी बोललो साइन 0 इक्वल टू कॉस 90. लक्षात ठेवायचं, म्हणजे ही व्हॅल्यू 0 होणार आणि कॉस 0 इक्वल टू साइन 90. टेबल असा बनवायचा. ओके, जर तुम्हाला टेबल बनवायचं आहे तर कसा ते बघा. ही 0 ची व्हॅल्यू आहे जी साइन ला लागते, ती कॉस 90 ला लागते. ओके, एक तुम्ही बघितलं असेल की साइन 30 जे होतं हाफ. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं. आणि साइन 60 मी मुद्दाम 45 ला घेत नाही मध्ये, साइन 60 होतं √3/2. जर तुम्ही पहिली लाईन नीट लिहिली ना तर पुढची लाईन ऑटोमॅटिकली येणार. पुढची लाईन झाली का तिसरी लाईन म्हणजे काय? साइन 0 0, साइन 30 हाफ, साइन 60 √3/2, साइन 90 1 आणि हा आहे 1/√2. ओके, बरोबर लिहिलंय का मी? ह्याचा आन्सर अजून कसं लिहितात माहितीये का? हा 0, 0.5, 0.707, 0.86 आणि 1. एकदा तुम्ही हे स्वतः कॅल्क्युलेट करून बघा, हे बरोबर आहे का? जर चुकत असेल तर मला सांगा कमेंट करून. हा तुमचा होमवर्क. या डिजिट मध्ये बरोबर आहे का? घ्या कॅल्क्युलेट करा. √3 √2 काय असतो? 1.414 असतो. √3 1.73 डिवाइड बाय 2 0.86 असंच काहीतरी आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. आता राईट आहे रॉंग तुम्ही मला सांगायचं. तर ही व्हॅल्यू मी काढली, ही लाईन पूर्ण झाली. आता बघा मी काय सांगितलेलं, साइन 0 ची व्हॅल्यू ही कॉस 90 ला लागते आणि हा इकडे राखतो. साइन 90 इक्वल टू कॉस 0, बरोबर आहे. त्याचप्रमाणे साइन 30 इक्वल टू कॉस 60, म्हणजे कॉस 60 ची व्हॅल्यू येणार हाफ. आणि जसं ह्याचं उलट होते तेव्हा कॉस 30 इक्वल टू साइन 60 येणार √3/2 आणि 45 ला सेम आन्सर असते. ओके, हे आपण व्हॅल्यू काढलेले आहेत. मी फक्त तुम्हाला चार्ट करताना सांगतोय कसं करायचं. ओके, पुढे टॅनची पण व्हॅल्यू काढलेली. टॅन काय सांगतोय? साइन अपॉन कॉस 0/1 काय ते 0. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होते? 1/√2 √3/2 1/√3. ओके, जर तुम्हाला माहित नसेल या व्हॅल्यू कशा आल्यात, मागचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. आता मी सर्व इकडे लिहत बसत नाही, मला चार्ट पूर्ण करायचं. tan 45 1, कारण की 1/√2 डिवाइड बाय 1/√2. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे? √3/2 डिवाइड बाय 1/√2. √3 आणि 1/0 आहे, इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन. ओके, तर मी किती व्हॅल्यू काढल्या? 5 तरी 15 व्हॅल्यू झाल्या. आता त्याच 15 व्हॅल्यूची इकडे रेसिप्रोकल करायचे. कोसेक काय असतो? 1/sin असतो. सेक असतो 1/cos आणि कॉट असतो 1/tan. जर बघा परत एकदा सांगतो, पहिली लाईन तुम्ही बरोबर लिहिली तर दुसरी लाईन ऑटोमॅटिकली झाली. फक्त व्हॅल्यू शफल करायच्यात, मधल्याला तिकडच्या तिकडे ठेवायचं. तिसरी लाईन काय सांगते? tan इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, हा टेबल झाला तुमचा पूर्ण. रेसिप्रोकल काढला.
सॉरी इकडे डिवाइड केलं होतं साइन बाय कॉसला, मग उरलं काय रेसिप्रोकल. आता ह्याच्यामध्ये पण गंमत आहे, तुम्ही बघा कोसेक आहे ना, कोसेक कसला 0, हे काय येणार आहे 1/0 इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन येणार 1/0, कारण की 0 डिनोमिनेटरला आहे. इथे काय येणार 2/1 √2 2/√3 आणि 1/1 1. म्हणजे बघा किती इझी आहे, फक्त रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे 1/, ती गोष्ट किंवा हा आधीच ह्याच्यात दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये ना न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला, तर डिनोमिनेटरला वरती न्यूमरेटरला खालती असं करायचं. हे झालं साइनचं कोसेक मध्ये गेला तर सेक. 1/1 इज 1, इथे काय येणार 2/√3 येणार, √2 येणार, 2 येणार आणि इथे 1/0 म्हणजे नॉट डिफाईन. आता इथे परत बघा जसं साइन आणि कॉसचं होतं तसंच आहे. ह्या इकडे या कोपऱ्यात, हा या कोपऱ्यात आहे, म्हणजे बघा क्रॉस झाले. हा 60 ला आहे तर इकडे 30 ला आहे आणि इकडे 30 आणि 60. कळते तुम्हाला गणित? कोसेक आणि सेकला पण सेम आहे. जस कोसेक 32 असेल तर सेक 62 असेल, तसं साईनला केलं तसंच. म्हणजे आता आपण व्हॅल्यू किती काढल्या 25 व्हॅल्यू काढल्या. आता काय राहिलं कॉट. फक्त कॉट कसं काढायचं, कॉट इज 1/0 इन्फिनिटी. बरोबर काढतोय का बघा एकदा, नाही तर मीच चुकायचं कधीतरी. हा तिथे काय होतं टॅन च कॉट करताना 1/0 केलं, इथे √3 आलं, इथे 1चं 1 राहिलं, इथे 1/√3 आलं आणि इन्फिनिटी आहे. आता नॉट डिफाईन म्हणजे काय असतो 1/0 होता ना, मग आता 0/1 आला म्हणजे किती आला बिग 0 आला. ओके असं बघायचं. हा तर कुठे गेलो आपण, बरोबर आहे का? मला एकदा स्वतःला चेक करू द्या. हा 0 आहे, 0ला नॉट डिफाईन, √3 1 3 आणि आता रेसिपल 0 बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की नको तसं काय आहे का इकडे, हा टॅन आणि कॉट याच्या व्हॅल्यू थोड्या शफल झाल्यात. 0 इकडे होता या कोपऱ्यात आला, हा नॉट डिफाईन होता तर नॉट डिफाईन इकडे आला, म्हणजे 0चा 90 आहे, 90चा 0ला. बरोबर आहे. तर आतापर्यंत आपण मागच्या 2-3 लेक्चर मध्ये आपण काय काय व्हॅल्यू काढल्या होत्या, साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90. त्याचप्रमाणे कॉसच्या 5 अँगल मध्ये व्हॅल्यू काढल्या या. ओके, त्या अँगल काढल्यानंतर मी टॅनच्याही व्हॅल्यू सेपरेट काढून दाखवल्या. म्हणजे या 15 व्हॅल्यू सेपरेट काढल्या आणि हा 15 व्हॅल्यू आपण बनवल्या का, रेसिप्रोकल केले आपण. कोसेक इक्वल टू 1/sin, सेक इक्वल टू 1/cos आणि कॉट इक्वल टू 1/tan. तर हा पूर्णच्या पूर्ण असा टेबल आपण बनवलेला आहे. हा टेबल तुम्हाला असं लक्षात राहिला पाहिजे. आणि जसं सांगितलं तुम्हाला होमवर्क दिलेला आहे 0 1/√2 सॉरी 1/2 इज 0.5 हे सर्वांना माहिती आहे, पण 1/√2 ची 0.707 आहे का, √3/2 0.86 आहे का, मलाही आयडिया नाही. बरोबर, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. मला लक्षात आहे तसं मला वाटतं आणि मी ते व्हॅल्यू दिल्यात. आता माझ्याकडे कॅल्शियम आहेत हातात, तुम्ही काढा व्हॅल्यू आणि मला सांगा बरोबर आहेत का, कमेंट करा. त्याचप्रमाणे बाकीचे व्हॅल्यू काढू शकता. काय होते कधी कधी तुम्ही √3/2 आता ते 10वी पर्यंत ठीक आहे आपण रूट मध्ये व्हॅल्यू लिहितो, पुढे जाऊन नाही, ते पुढे जाऊन आपल्याला पूर्णचे पूर्ण व्हॅल्यू लिहावे लागतात. ते कॅल्शियम मध्ये इझिली मिळतात. ओके, तर हा झालेला आपला टेबल 30 व्हॅल्यू आपण काढल्या. आता सध्या 30 व्हॅल्यू बघा, आपण 3 लेक्चर मध्ये 30 व्हॅल्यू काढल्या. ते आयुष्यभरासाठी कामाला येतील. पाठांतर करायची गरज नाही, एवढ्या आयुष्यभर नाही वापरायच्या, पण मॅथ्स जिकडे जिकडे आहे तुम्हाला नक्कीच कामाला येईल. ओके, थँक्यू. अशाच लेक्चर बघत बसा आणि तुमचे कमेंट द्या काय मी चेंज करायचं आहे का. ओके, आपण पुढे अजून बेसिक्स शिकूया. एक मी पुढचं लेक्चर टाकेल की डिग्री टू रेडियन कसं कन्वर्ट करायचं. ओके, थँक्यू.